नमस्कार, मी अनंतपुरी योद्धा एक्सप्रेस न्यूज मधून आज सच्चिदानंद नगर मानेवाडा येथील नागरिकांचे पावसामुळे आणि खोदलेल्या नाल्यामुळे खूप हाल होत आहे. आपण थोडक्यात त्यांच्या समस्या जाणून घेऊया. सर, आपलं नाव? रवी गादेवार. काय समस्या आहे? हा नाला बुजलेला आहे आणि मेन रोड कडनं काढण्यात आलेला आहे हा नाला. तरी याला 6 महिने वरती होऊन गेले. यांनी सांगितलं की हा नाला आता बुजवून इथे रोड बनवून देणार आणि आजपर्यंत इथे काहीच झालेलं नाही. इथले साप असे वरती येऊन राहिलेले आहे, लोकांच्या घरात चाललेले आहे. मलेरिया, डेंग्यू हे सगळं इथे, थंडी वाजून ताप येणं, ह्या बिमाऱ्या चालू झालेल्या आहे इथे. पण प्रशासनाचं इकडे काहीच लक्ष नाही. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांना कंप्लेंट दिली होती. कोणाला कंप्लेंट दिली आपण? मोहन मते साहेबांना कंप्लेंट दिलेली होती. ते लेखी कंप्लेंट आहे, त्याच्यावर लिहिलेलं पण आहे सगळ्याला. पण त्यांनी आजपर्यंत काही ऑब्जेक्शन उचललेलं नाही आणि जाताना सांगून गेले की याला आम्ही बुजवून देऊ म्हणून 6 महिन्याच्या आतमध्ये. काकू, काय त्रास आहे तुम्हाला? आई सांगा, काय त्रास आहे? पाण्याचा त्रास आहे ना. कशामुळे? घरात पाणी पाणी घुसते, आमची नुकसान होते. मग आता तुमची काय मागणी आहे? आता नाला बुजला पाहिजे. नाही बुजवला तर काय करा? आता करणार काय? आंदोलन करू आम्ही. नाला नाही बुजवला तर आम्ही लेडीज पुन्हा इथं आंदोलन करू. कोणाच्या विरोधात आंदोलन कराल तुम्ही? मोहन मतेजी साहेब करायचं. अजूनपर्यंत काही कंप्लेंट आम्ही उन्हाळ्यात लेखी कंप्लेंट दिली होती, कारण आम्हाला पावसाळ्याचा त्रास नको होता म्हणून. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पूर्णपणे आणि आता पावसाळ्यात आम्हाला नाल्याचा एवढा त्रास होत आहे की उलट पाणी रिव्हर्स मध्ये आमच्या घरात पाणी घुसत आहे या नाल्याचं. तो अर्धा तास पाणी आला तर आम्हाला एवढा त्रास झाला. आणि समजा जर विचार करा की 1-1.5 तास जर पाणी आला तर आमच्या पूर्ण घरात पाणी घुसणार आहे. हा त्रास आम्हाला नको होता म्हणून आम्ही मोहन भाऊंना पण लेखी कंप्लेंट दिली होती. प्रत्येक नगरसेवकाला बोलव आम्ही सगळी आमची परिस्थिती दाखवली होती, पण तरी याकडे कुणीही लक्ष देत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही आता हे पाऊल उचलत आहोत. जर पुन्हा पाणी आलं किंवा यांनी काम केलं नाही तर तुम्ही आंदोलन वगैरे करणार काय? हो, आंदोलन नक्की करायला. कारण इकडून हा नाला बनवला, या नाल्याचे पाणी आणि इकडून जाणारं पाणी ते सगळं पाणी उलट इकडे वाहत येते. कारण इथून बुजवलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते पाणी सगळं इकडे उलट वाहत येते. त्याच्यामुळे साप असे वर येतात. आमच्या घरी पण साप निघतात. आम्हाला खूपच त्रास आहे याचा. छाती पाणी आमच्या घरामध्ये जाते. एवढं मोठं घर असून आम्हाला काही फायदा नाही. त्याचं किती नुकसान होऊन राहिलं आमचं. 7-8 कम्प्युटर माझ्या फोनाचे खराब झाले. जिम्मेदार कोण? गुन्हेगार कोण? हे नागरिक लोकच आम्ही समजा ना, आम्ही करू दिलं ना, त्याचा फायदा झाला ना. मागच्या वर्षी फारच त्रास झाला. मागच्या वर्षी पण एवढाच त्रास झाला होता. त्रास झाला घरामध्ये सापत असेल, लहान मुलं आहे आमच्याकडे. बहुत जाऊन आम्हाला पाण्याचं. बहुत जाऊन आमच्या घरात गहू, तांदूळ, किती धान्य नुकसान झालं पूर्ण. आपच आमच्या घरी निघून आला, गेटला अडकलं. यांचं पूर्ण फ्रीज खराब झाला. असं बेडच्या वरून असं पाणी वाहत होतं. आणि तो बंद केल्यावर याला बुजलं की प्रॉब्लेम खतम होते. बुजवलंच नाही आजपर्यंत. कारण इकडून जर बुजवलं नसतं तर पाणी सरळ तरी गेलं असतं. पण इकडून बुजवलं आता बुजवलं आहे ना, त्याच्यामुळे जास्त त्रास. सच्चिदानंद नगर वस्तीतील सर्व महिला आणि वस्तीतील नागरिकांची ही मागणी आहे की लवकरात लवकर जर का ही अव्यवस्था प्रशासनाने आणि आमदार साहेबांनी लक्ष दिले नाही तर ते रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करतील. योद्धा एक्सप्रेस न्यूजचे अनंतपुरी, नागपूर.